Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. नमस्कार. आज आपण एका अशा सुप्रीम कोर्ट जजमेंटबद्दल बोलणार आहोत ज्यानं खरं तर आपल्या सगळ्यांच्या स्वातंत्र्याला एक सुरक्षा कवच दिलंय. ही गोष्ट फक्त एका कोर्ट केसची नाहीये, तर ही कहाणी आहे मानवी प्रतिष्ठेच्या विजयाची. चला तर मग हा डी.के. बसू निकाल नेमका काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. या चर्चेची सुरुवातच आपण सुप्रीम कोर्टाच्या याच शब्दांनी करूया. जरा विचार करा, हे शब्द त्या वेदनेबद्दल बोलत आहेत जी माणसाला आतून पूर्णपणे मोडून काढू शकते. आणि ही फक्त एक ओळ नाही, तर या संपूर्ण प्रकरणाचा आत्मा आहे, त्याचा पाया आहे. जेव्हा आपण कोठडीतील हिंसाचार हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा मारहाण किंवा शारीरिक इजा, बरोबर. पण याचा अर्थ त्याहून खूप मोठा आहे. यात मानसिक छळ येतो, अपमान येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमानच संपवून टाकण्याचा प्रयत्नही येतो. हे संपूर्ण प्रकरण नीट समजून घेण्यासाठी आपण ते 4 भागांमध्ये बघूया. सगळ्यात आधी, कायदे असूनही पोलीस स्टेशनमध्ये हिंसाचार का घडत होता? मग एका साध्या पत्रानं इतिहास कसा बदलला? त्यानंतर पोलिसांच्या अधिकारांवर जी 11 कुलूपं लावली गेली ती काय आहेत? आणि शेवटी यातून प्रतिष्ठा आणि न्यायाचा विजय नेमका कसा झाला हे समजून घेऊ. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. गोष्ट अशी होती की कायद्याच्या पुस्तकात जे लिहिलं होतं आणि पोलीस स्टेशनमध्ये जे घडत होतं त्यात जमीन अस्मानाचा फरक होता. म्हणजे कागदावर नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण हमी होती, पण बंद दारामागची कहाणी मात्र खूपच वेगळी होती. म्हणजे बघा, आपल्याकडे कायदे नव्हते असं अजिबात नाही. संविधानात आर्टिकल 21 होतं जे जगण्याचा हक्क देतं, आर्टिकल 22 होतं जे मनमानी अटकेपासून वाचवतं. एवढंच नाही तर CRPCमध्ये अटकेचे सगळे नियम होते. मग प्रॉब्लेम कुठे होता? प्रॉब्लेम होता अंमलबजावणीचा. कायदे होते पण त्यांचं पालनच होत नव्हतं. आणि याचा परिणाम, कोठडीत होणारे मृत्यू इतके सामान्य झाले होते की लोकांचा कायद्याच्या राज्यावरून विश्वासच उडायला लागला होता. ही परिस्थिती नेमकी कशी होती हे समजून घेण्यासाठी आपण एका केसच्या आत डोकावून पाहूया. या केसमुळे हे स्पष्ट होतं की सत्य कसं दाबून टाकलं जात होतं. हे प्रकरण होतं नाथू बंजाराचं. आणि यातून हेच दिसतं की सिस्टम गुन्हेगारांना वाचवण्यासाठी अक्षरशः कोणत्याही थराला जाऊ शकत होती. आता हा कट बघा, ही कुठल्या सिनेमाची गोष्ट नाहीये, हे खरं घडलं होतं. एका माणसाचा पोलीस कस्टडीत मृत्यू होतो. पोलीस काय करतात? रेकॉर्ड बदलतात आणि दाखवतात की तो तर कधीच निघून गेला होता. मग त्याचा मृतदेह अनोळखी म्हणून जाळून टाकतात. आणि कोर्टात सांगतात की आमच्याकडे याच्या विरोधात काही डायरेक्ट पुरावाच नाहीये. म्हणजे बघा, ही तर न्यायाची एक प्रकारे पूर्वनियोजित हत्याच होती. याच प्रकरणात सुप्रीम कोर्टानं खालच्या कोर्टांना जणू आरसाचं दाखवला. कोर्टानं स्पष्ट सांगितलं की न्याय म्हणजे फक्त तांत्रिक पुराव्यांचा खेळ नाही. कोर्टानं जमिनीवरचं वास्तव समजून घ्यावंच लागेल, नाहीतर असे गुन्हेगार मोकाट सुटतच राहतील. न्यायाने जागरूक राहिलं पाहिजे, आंधळं नाही. आणि इथूनच या कथेत एक जबरदस्त टर्निंग पॉइंट येतो. जेव्हा सगळी व्यवस्था हतबल वाटत होती तेव्हा सुप्रीम कोर्टानं ठरवलं की आता बस. त्यांचा हाच ऐतिहासिक हस्तक्षेप डी.के. बसू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य या निकालाच्या रूपात आपल्या समोर आला. या सगळ्याची सुरुवात झाली होती फक्त एका पत्रानं. हो, 1986 मध्ये तेव्हाच्या चीफ जस्टिसना एक पत्र पाठवण्यात आलं होतं. कोर्टानं त्या पत्राला देशाचा आवाज मानला आणि त्याचं रूपांतर एका जनहित याचिकेत केलं. पुढे 10 वर्ष ही केस चालली आणि मग 1996 मध्ये तो ऐतिहासिक निकाल आला ज्याने अटकेचे नियम कायमचे बदलून टाकले. मग कोर्टानं नेमकं केलं काय? त्यांनी फक्त मोठ्या गोष्टी नाही सांगितल्या, तर एकदम प्रॅक्टिकल आणि बंधनकारक नियम बनवले. हे नियम म्हणजे कोठडीतला हिंसाचार रोखण्यासाठी बनवलेली नवी आणि शक्तिशाली हत्यारच होती. कोर्टानं एकूण 11 बंधनकारक नियम दिलेत. आता हा फक्त एक आकडा नाहीये, याला आपण असं म्हणू शकतो की ही 11 कुलूपं आहेत जी पोलिसांच्या मनमानी अधिकारांवर लावली गेली. कशासाठी? तर प्रत्येक अटक ही कायद्याच्या चौकटीतच झाली पाहिजे यासाठी. यातले जे पहिले नियम होते त्यांचा उद्देश होता पारदर्शकता आणणं. म्हणजे आता पोलीस आपली ओळख लपवू शकणार नाहीत. प्रत्येक अटकेचा एक अरेस्ट मेमो बनेल ज्यावर वेळ आणि तारीख लिहिलेली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अटक केल्याची माहिती घरच्यांना किंवा मित्राला द्यावीच लागेल. याचा सरळ अर्थ होता, आता गुप्त अटक चालणार नाही. बाकीचे नियम हे कागदपत्र आणि कायदेशीर हक्कांची खात्री करणारे होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा लेखी पुरावा असेल. स्टेशन डायरीमध्ये नोंद होईल, दर 48 तासांनी मेडिकल तपासणी होईल आणि चौकशीच्या वेळी वकिलाला भेटण्याचा हक्क असेल. या सगळ्याचा एकच उद्देश होता,
सत्य दडपणं आता अशक्य झालं पाहिजे. पण फक्त नियम बनून भागत नाही. जर कोणी हे नियम तोडले तर यावरही कोर्टानं उपाय शोधला. पीडितांना न्याय मिळावा यासाठी एक नवीन, वेगवान आणि प्रभावी मार्ग तयार केला गेला. आधीच्या आणि आत्ताच्या मार्गात खूप मोठा फरक होता. आधी कसं होतं? नुकसान भरपाईसाठी वर्षानुवर्ष दिवाणी खटले चालायचे. पण आता पीडित व्यक्ती थेट हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाऊ शकते आणि इथे सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. कोर्टानं हेही स्पष्ट केलं की नुकसान भरपाई म्हणजे फक्त पैसे देणं नाही, तर त्या कुटुंबाच्या जखमेवर फुंकर घालण्याचा एक मार्ग आहे. ही भरपाई म्हणजे राज्याने आपली चूक मान्य करण्यासारखं आहे. आणि हो, ही भरपाई शिक्षेला पर्याय नाही. सरकारला नुकसान भरपाई तर द्यावीच लागेल, पण दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी खटलाही चालवावा लागेल. जबाबदारी 100% निश्चित केली जाईल. शेवटी हा संपूर्ण निकाल एका मूलभूत प्रश्नाभोवती फिरतो. तो प्रश्न म्हणजे, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने अटक केली की त्याच क्षणी त्या नागरिकाचे मूलभूत अधिकार संपतात का? आणि यावर कोर्टाचं उत्तर होतं एक मोठं आणि स्पष्ट नाही. आणि खरं सांगायचं तर हेच या निकालाचं सार आहे, त्याचं हृदय आहे. हे एक सत्य आहे जे आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायला हवं. तर मग हा डी.के. बसू निकाल इतका महत्त्वाचा का आहे? कारण तो सरकारच्या किंवा राज्याच्या सत्तेसमोर मानवी प्रतिष्ठेला सर्वोच्च स्थान देतो. तो प्रत्येक अटकेमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी बंधनकारक करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांच्या ताकदीची पुन्हा एकदा आठवण करून देतो. आणि जाता जाता हा निकाल आपल्याला एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायला सांगतो की एका सुसंस्कृत समाजात आजारावरचा उपाय हा कधीही खुद्द आजारापेक्षा जास्त धोकादायक असू शकत नाही.